तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास. तर आपले MPSC स्मार्ट ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आपण सुरुवात करूया. 1857च्या उठावाची नियोजित तारीख होती 31 मे 1857. 1857च्या उठावाची प्रत्यक्ष सुरुवात 10 मे 1857 मेरठ छावणी येथे सुरुवात झाली. 1857च्या उठावातील पहिले हुतात्मा हे मंगल पांडे होते. 8 एप्रिल 1857 बाराकपूर छावणी. झाशीतील उठावाचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केले होते. तर कानपूर येथे उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी केले होते. बिहार जगदीशपूर येथील उठावाचे नेतृत्व कुंवर सिंग यांनी केले होते. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल हा लॉर्ड कॅनिंग होता. राष्ट्रीय सभेचे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. राष्ट्रीय सभेचे संस्थापक ॲलन ऑक्टोवियन ह्यूम हे होते. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे उमेशचंद्र बॅनर्जी हे होते. राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी होते. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष ह्या ॲनी बेझंट 1917 रोजी होत्या. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू झाल्या होत्या 1925 रोजी. बंगालची फाळणी कोणी केली होती? तर बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी 1905 रोजी केली होती. बंगालची फाळणी रद्द कधी करण्यात आली होती? तर 1911 रोजी लॉर्ड हार्डिंग दुसरा याच्या काळात. मुस्लिम लीगची स्थापना 1906 रोजी ढाका येथे झाली होती. काँग्रेसमध्ये फूट जहाल आणि मवाळ हे दोन 1907 रोजी सुरत येथील अधिवेशनात झाली होती. तर होम रूल लीगची स्थापना लोकमान्य टिळक यांनी एप्रिल 1916 रोजी आणि ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर 1916 रोजी स्थापना केली होती. अगोदर लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916 मध्ये केली आणि नंतर ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये केली. लखनौ करार काय होता? तर लखनौ करार काँग्रेस व मुस्लिम लीग यांचे ऐक्य 1916 रोजी झाले होते. महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन कधी झाले होते? तर 9 जानेवारी 1915 रोजी. प्रबुद्ध भारत हे मासिक कोणी सुरू केले होते? तर प्रबुद्ध भारत हे मासिक हे स्वामी विवेकानंदांनी सुरू केले होते. वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? बंकिमचंद्र चटर्जी. आनंदमठ यामध्ये जनगण मन या राष्ट्रगीताचे रचयिता रवींद्रनाथ टागोर हे होते. अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी 1904 रोजी केली. अणुशील समिती बंगालची स्थापना प्रथमनाथ मित्र आणि बारिंद्र कुमार घोष आणि भूपेंद्र दत्त यांनी 1902 रोजी सुरुवात केली. गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ आणि सोहन सिंग भाकना 1913 मध्ये सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथे केली. काकोरी कट म्हणजे ट्रेन ॲक्शन 9 ऑगस्ट 1925 रोजी. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन HSRA ची स्थापना चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांनी 1928 रोजी दिल्ली येथे केली. सॉन्डर्सची हत्या कोणी केली? भगतसिंग आणि शिवराम राजगुरू 1928 रोजी. भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशी कधी झाली? 23 मार्च 1931 रोजी लाहोर येथे. तर चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचे यशस्वी नेतृत्व सूर्यसेन मास्टरदगा 1930 रोजी. भारताचे पितामह ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया दादाभाई नौरोजी. संपत्तीच्या निस्ताराचा सिद्धांत कोणी मांडला? दादाभाई नौरोजी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार हे उद्गार लोकमान्य टिळकांचे होते. सरहद्द गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? खान अब्दुल गफ्फार खान यांना. खुदाई खिदमतगार या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खान अब्दुल गफ्फार खान हे होते. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. लोहपुरुष म्हणून कोणाची ओळख आहे? सरदार वल्लभभाई पटेल. स्वतंत्र भारताच्या संस्थानाचे विलीन करण्याचे श्रेय कोणाला जाते? सरदार वल्लभभाई पटेल यांना. गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह हा चंपारणी सत्याग्रह होता 1917 रोजी बिहार येथे. खेडा सत्याग्रह शेतकऱ्यांना चारा बंदीसाठी लढा होता 1918 गुजरात येथे. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर नाईटहूड पदवीचा त्याग कोणी केला? रवींद्रनाथ टागोर यांनी. असहकार चळवळीचा ठराव संमत 1920 रोजी नागपूर अधिवेशनात झाला. असहकार चळवळ मागे घेण्याचे मुख्य कारण काय होते? चौराचौरी घटना 4 फेब्रुवारी 1922 रोजी. स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी 1 जानेवारी 1923 रोजी केली. सायमन कमिशन भारतात कधी आले होते?
तर सायमन कमिशन हे 3 फेब्रुवारी 1928 रोजी आले होते. सायमन कमिशनच्या विरोधात झालेल्या लाठी हल्ल्यात मृत्यू कोणाचा झाला होता? लाला लजपत राय यांचा. संपूर्ण स्वराज्य पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव 1929 रोजी लाहोर अधिवेशनात झाला. 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. दांडी यात्रेचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केले होते. दांडी यात्रेची सुरुवात ही 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून झाली होती. दांडी येथे मिठाचा कायदा मोडला. तर 6 एप्रिल 1930 रोजी सविनय कायदेभंग सुरू करून पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन 1930 रोजी लंडन येथे केले होते. तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहणारे नेते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. गांधी-आयर्विन करार हा 5 मार्च 1931 रोजी झाला. पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? पुणे करार महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी झाला. चले जाव चळवळीचा ठराव हा 8 ऑगस्ट 1942 रोजी गवालिया टँक मैदान मुंबई येथे झाला होता. करेंगे या मरेंगे हा मंत्र कोणी दिला होता? तर करेंगे और मरेंगे हा मंत्र महात्मा गांधीजींनी दिला होता. आझाद हिंद सेनेची ची प्रथम स्थापना कॅप्टन मोहन सिंग यांनी 1942 रोजी केली होती. नंतर रासबिहारी बोस आणि सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्व केले होते. आझाद हिंद सरकारची स्थापना सुभाषचंद्र बोस 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे केली होती. चलो दिल्ली, जय हिंद आणि तुम मुझे खून दो मैं तुझे आझादी दूंगाचे समर्थन कोणी केले होते किंवा घोषणा कोणी दिल्या होत्या? तर सुभाषचंद्र बोस यांनी दिल्या होत्या. कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्रिमंडळ भारतात कधी आले होते? तर 1946 रोजी. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा कधी संमत झाला होता? तर 18 जुलै 1947 रोजी. हा कायदा 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन या योजनेवर आधारित होता. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड माउंटबॅटन हे होते. स्वतंत्र भारताचे आणि पहिले शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल हे सी राजगोपालाचारी होते. ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी 21 ऑगस्ट 1828 रोजी केली होती. सती प्रथा कायदेशीररित्या बंद करणारा गव्हर्नर जनरल हा लॉर्ड विल्यम बेंटिंक होता. 1829 रोजी. आर्य समाजाची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे स्थापन केली होती. वेदांकडे परत चला हा संदेश कोणी दिला होता? तर वेदांकडे परत चला हा संदेश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला होता. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद 1 मे 1857 रोजी स्थापना झाली होती. तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे केली होती. प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी 1867 रोजी मुंबई येथे केली होती. तर डिप्रेस कॅसेस मिशनची स्थापना महर्षी वीरा शिंदे यांनी 1906 रोजी केली होती. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1924 रोजी केली होती. गुलामगिरी व शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक हे ज्योतिराव फुले होते. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला होता? गीता रहस्य हा लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिला होता. डिस्कव्हरी ऑफ इंडियाचा शोध भारताचे पुस्तकाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू होते. अहमदनगरच्या तुरुंगात असताना त्यांनी लिहिले होते. अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक लाला लजपत राय हे होते. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक मौलाना अब्दुल आझाद हे होते. मराठा हे इंग्रजी आणि केसरी हे मराठी वृत्तपत्राचे संस्थापक लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर आणि विश्वशास्त्री शिवप्रमुख हे होते. त्यांनी 1881 रोजी याची स्थापना केली होती. मूकनायक बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? तर ही वृत्तपत्रे बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली होती. हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर महात्मा गांधीजींनी यांनी 1933 रोजी सुरू केले होते. बुधान चळवळीचे प्रणेते असे कोणास म्हटले जाते? तर आचार्य विनोबा भावे यांनी 1951 पोचमपल्ली येथे केले होते. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे 1940 रोजी. स्थानिक स्वराज्याच्या संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते? तर लॉर्ड रिपन याला म्हटले जाते. भारतात पहिली रेल्वे कधी धावली? 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे या ठिकाणी. भारतात रेल्वे, तार, टेलिग्राफ आणि पोस्टाची सुरुवात कोणाच्या काळात झाली होती? तर लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाली होती. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा कोणी संमत केला होता? तर लॉर्ड कॅनिंग यांनी 25 जुलै 1856 रोजी केला होता. भारताचा पहिला व्हायसरॉय लॉर्ड कॅनिंग. 1858च्या कायद्यानुसार व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट म्हणजे देशी वृत्तपत्र कायदा लागू हा लॉर्ड रिपन यांनी 1878 रोजी केला होता. आणि व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा कोणी रद्द केला होता? तर लॉर्ड रिपन यांनी 1882 रोजी केला होता. लागू लॉर्ड रिपन यांनी केला आणि रद्द लॉर्ड रिपन यांनी केला. इंडियन असोसिएशनची स्थापना सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी 1876 रोजी केली. भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला ही घोषणा 1911च्या दिल्ली दरबार येथे करण्यात आली होती.
मुस्लिम लीगने थेट कृती दिन कधी पाळला होता? तर 16 ऑगस्ट 1946 रोजी. महात्मा गांधीची हत्या 30 जानेवारी 1948 रोजी झाली. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते 11 डिसेंबर 1946 रोजी. आणि संविधानच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरती, तर कंबाईन, MPSC राज्यसेवा, PSI, ST ह्या सर्व परीक्षेला येऊ शकतात. त्याच्यामुळे लक्षपूर्वक वाचा आणि एकदा बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.